सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस ठीक आहे, कारण नोकरी असो किंवा व्यवसाय, वेळ आणि बदल तुमच्या बाजूने आहेत. तुमचं चांगलं होत आहे हे पाहून सहकाऱ्यांचा मूड थोडासा खराब होऊ शकतो, परंतु तुम्ही याकडे दुर्लक्ष करून कामामधील फोकस वाढवा. आज देखील परोपकार करण्यामध्ये तुमचा जास्त वेळ जाईल. चांगली वागणूक आणि मेहनत यामुळे सकारात्मक परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात वृषभ राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे, कारण नोकरीमध्ये तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल, परंतु त्याचबरोबर जबाबदारीही वाढेल. तुम्ही त्यासाठी कामामध्ये फोकस करा. तुमचा वेळ कुटुंबासोबत आनंदात जाणार आहे. जास्त वेळ नातेवाईकांसोबत दिल्यामुळे एक प्रकारचं मानसिक समाधान तुमचं वाढेल. नशिबाच्या जोरावरती दुपारपर्यंत एखादी खुश खबर मिळण्याचे तुम्हाला योग आहेत. घरी पाहुण्यांचं आगमन होणार असून तुमच्या घरामध्ये तुम्हालाच जास्त काम हे करावं लागणार आहे. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीचे लोक दिवसभर प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी व्यस्त राहणार आहेत. प्रतिष्ठित लोकांच्या भेटी झाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद असल्यामुळे तसेच वरिष्ठांचं सहकार्य यामुळे एखादी मौल्यवान वस्तू किंवा संपत्ती मिळण्याचे तुम्हाला योग आहेत. तुमची आर्थिक स्थिती चांगली झाल्यावरती गुंतवणुकीचा विचार जर तुम्ही करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. तसेच अनावश्यक खर्च टाळा. गाडी चालवताना वेगावरती नियंत्रण ठेवणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीचा स्वामी चंद्र हा चांगल्या स्थितीमध्ये, तर गुरुचं 12 स्थानामध्ये भ्रमण सुरू असून धनलाभाचे योग आहेत. कामामध्ये घाई गडबड तुम्ही टाळावी. तसेच निर्णय घेताना सखोल विचार करावा, अन्यथा भविष्यामध्ये तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असल्यामुळे गुंतवणुकीचा विचार तुम्ही नक्की करा. व्यावसायिक योजना चांगल्या प्रकारे तुमच्या वेग पकडणार आहेत. समाजामध्ये तुम्हाला मान सन्मान वाढणार असून घरात देखील मान मिळेल. दरम्यान जोडीदाराला तुम्ही समजून घ्या आणि त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा वाद घालू नका. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीचे लोक स्पर्धात्मक क्षेत्रामध्ये पुढे जाणार असून काही कामं जर थांबलेली असतील तर ती तुमची पूर्ण होतील. राजकीय क्षेत्रामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर अपेक्षेपेक्षा अधिक यश तुम्हाला मिळेल. तुमच्या कामाचं चांगलं कौतुक होणार असून तुम्हाला चांगल्या संधी देखील मिळतील. संध्याकाळचा वेळ तुम्ही घरामध्ये व्यतीत करणार आहात, त्यामुळे मानसिक समाधान वाढेल. धावपळीच्या वेळी आहार आणि आराम याकडे तुमचं दुर्लक्ष होणार नाही हे पहा. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीचा स्वामी हा दशम प्रमुख केंद्र स्थानात आहे, तेव्हा चांगल्या कार्यावरती तुम्ही खर्च करणार आहात. कामाचा वेग आणि हुशारी यामुळे विरोधकांवरती तुम्ही सहज मात कराल. जे काही काम तुम्ही करणार आहात त्यात तुम्हाला यश मिळेल. दानधर्म केल्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल. वैवाहिक जीवनातील मतभेद दूर झाल्यामुळे तुमच्यात मानसिक समाधान वाढेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीला प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी जास्त धावपळ करावी लागेल, परंतु काळजी नसावी, कारण मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. मिळकतीचे नवीन मार्ग तुमच्यासमोर खुले होणार असून शिक्षण आणि स्पर्धात्मक क्षेत्रामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला चांगले यश मिळेल. तुमचं बोलणं हे अत्यंत प्रभावी असून त्यामुळे तुमचा मान सन्मान वाढेल.
जोडीदाराची साथ तुम्हाला प्रत्येक कामामध्ये असेल, त्यामुळे तुमची कामं पटापट पूर्ण होतील. प्रवासाचा तुम्हाला योग असून ज्या कामासाठी तुम्ही प्रवास करताय ते अगदी सहज मार्गी लागणार आहे. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी बोलताना अतिस्पष्ट बोलणं घातक आहे. त्यामुळे तुम्ही वाणीवरती नियंत्रण ठेवा, नाहीतर तुमचं काम बिघडू शकतं. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असून धनसंपत्ती वाढण्याचे योग आहेत. जे काही काम तुम्ही काही कारणांमुळे तुमचं थांबलं होतं ते पुन्हा सुरू होईल. आवडत्या व्यक्तीसोबत तुम्ही सहजपणे वेळ व्यतीत कराल आणि त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. संध्याकाळी मित्रांसोबत तुमच्या भेटी होतील, तसेच आजूबाजूचं वातावरण हे सकारात्मक आणि सुखद राहील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी काही सहकारी किंवा नातेवाईक ताणतणाव वाढवू शकतात. तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करून कामात फोकस वाढवा. आर्थिक व्यवहार जर तुम्ही करत असाल तर खास काळजी घ्या. गुंतवणूक करताना तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या, ते तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. दरम्यान घरगुती वस्तूंवरती तुम्ही जास्त खर्च करणार आहात. भौतिक सुखसुविधांमध्ये तुमची वाढ होणार असून तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. कोर्ट कचेरीचं जर काम असेल तर तुम्हाला जास्त फेऱ्या माराव्या लागतील, परंतु काळजी करू नका, निकालाचा योग तुमच्या बाजूने असेल. विरोधक काही षडयंत्र करत असतील, परंतु त्यांना यश मिळणार नाही. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीची आर्थिक स्थिती मजबूत असून स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळेल, तसेच आत्मविश्वास वाढेल. घरातील जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे तुम्ही पूर्ण करणार आहात. गाडी चालवताना तुम्ही काळजी घ्या आणि वेगावरती नियंत्रण ठेवा. तुमचं वाहन बिघडल्यामुळे तुमचा खर्च होण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला लाभाचे योग आहेत. नवीन योजना तुमच्या यशस्वी होणार असून अपेक्षेप्रमाणे त्यामध्ये बदल होतील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. तुम्ही मालमत्तेच्या संदर्भामध्ये काही व्यवहार जर करत असाल तर कायदेशीर बाबींची नीट तपासणी करा. सावध राहा आणि जे काही काम तुम्ही कराल त्यात फोकस ठेवा. तुमचा राशी स्वामी हा मार्गी स्थितीत असल्यामुळे पत्नीच्या तब्येतीबाबत काळजी घ्या. संध्याकाळपर्यंत तुमच्या तब्येतीमध्ये सुधारणा होईल, मात्र पूर्ण बरं होण्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ हा लागू शकतो. तुम्हाला अडचणीमध्ये मदत मिळेल, त्यामुळे तुमचा ताणतणाव जो आहे तो कमी होईल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीनं खास करून प्रवासामध्ये सावध राहावं, कारण चोरीची शक्यता आहे. प्रवासामध्ये सामानाची काळजी घ्या. व्यवसाय संदर्भामध्ये काही बदल करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर वरिष्ठांचा सल्ला अवश्य घ्या. समोरच्या व्यक्तीचं बोलणं तुम्ही ऐकायला हवं. प्रत्येक वेळी माझंच बरोबर आहे असं वागू नका. विद्यार्थ्यांचा ताण थोडासा कमी होणार असून तुम्ही रिलॅक्स फील कराल. दिवसेंदिवस तुमचा अहंकार वाढतोय, तो मात्र कमी करा, अन्यथा तुमचं नुकसान होईल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.